हरी हरी पुंडलिकावर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। श्री संत एकनाथ महाराज की जय। हरी हरी श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। सद्गुरु रामचंद्राय नमः। आयशे पाहता तुझ लागी सर्वतान्य दिससी जगी। आजोनी त्यांच्या सर्वांगी भ्रमण वेगी करविसी। ओम नमोजी अध्यावेद प्रतिपाध्या जय जय जी संसवेद्यात्मरूपा देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी। भगवान प्रभू रामचंद्राची सुरस अवीट गोड पवित्र कथा पुण्य पावन पवित्र आसर्जन मुक्कामी बऱ्याच दिवसापासून रामायण आहे आणि ज्या ठिकाणी रामकथा आहे रामायण आहे त्या ठिकाणी विघ्न बाधा करू शकत नाही असं असणारं सर्व ग्रंथाचं माहेर घर म्हणजे रामायण पवित्र कथा आहे। या ठिकाणी असणारं आपल्याला कथेकडे वळायचं आहे। मारुत्र्या भरताला राम समजून बोलू लागले, ब्रह्म झाला। साक्षांत भाऊ असणारा रामासारखा भरत असल्यामुळे त्या ठिकाणी असणारा कोणाकोणाला काय केलं आणि अशा प्रकारे तुम्ही सगळ्यामध्ये देव आहे परंतु दिसत नाही अशा प्रकारे मारुत्र्य बोलत आहे। बोला ते मदन चले माता मी जाणतो सी समजत लपलाशी जेत देत ते मी समजत सांगेना। जे दुसरीकडे जमलंय कोण म्हणाले मारुत्र्य बोलू लागले ते मजापाशी जमणार कारण सगळ्याच गोष्टी सगळ्यापाशी जमत नसतात। कोणापाशी काय बोलावं कोणापाशी काय बोलू नवं हे बोलणाऱ्याला कळावं लागते। मारुत्र्य अधिकारी होते, नामधारक होते, दास्य भक्ती मारुत्र्याने केलेली होती म्हणून अधिकाराने भगवान जगाचा बाप ब्रह्मांड मालक यांना बोलू लागले। कोणाला काय ठकविलं ते तुझं माझ्यापाशी चलत नाही। बोला पाहत्या बेनेल पासी बापुडा वेडाला विसी शेती पाहण्याची होऊन राजी हे कोणाशी लक्षण। तू पाहता पाहता काय झाला आणि ते माझ्यापाशी जमत नाही। बोला निर्धारे मागू काढिता वेगुना लगी जळी बुडता बसायचा तळपता लाज सर्वता आशिना। मारुत्र्य बोलू लागले देवा तुम्ही ब्रह्मांडाचे मालक आहात। तुमचा पहिला अवतार असणारा मासोळीचा झाला, त्या अवतारामध्ये असणारं तुम्ही कार्य केलं आणि त्या असणाऱ्या मासोळीच्या रूपामध्ये काम केलं अशा प्रकारे बोलू लागले। बोला कोणी धरिता देत रूपानी काची धरित हात पाय पोटी घालून देत पाठी करता तिने बर। त्या मासोळीच्या माझीच आहे तुमची तिकडी आहे त्या मासोळीच्या अवतारात भक्तांनी ओळखलं तिथून अवतार कार्य बदललं आणि हात पाय पोटात घातले
आणि महाराज त्या ठिकाणी कासवाचा अवतार धरला कुर्म. असे तुम्ही अवतार कार्य केलेले आहात. बोला. पर्वत पडल्या पाठीवरी ओळख न देशी तू तरी ते धरिता निर्धारी रूपांतरी लपतोशी. महाराज अशा प्रकारे असणार तुम्हाला त्या कुर्म अवतारामध्ये भक्तांनी ओळखलं आणि तिथेही लपाय लागला. हे काय आहे? काय लपण्याचं कारण आहे? का तुम्हाला आम्ही आवडत नाही? मग ते माझ्यापाशी जमत नाही असे मारुतराय बोलू लागले. बोला. धावणे धावता मागेशी भेने भेने सुकरोजी वेगे दात बोय धरीशी करुणा भाकेशी आणि वार. त्या ठिकाणी तिथून धावला आणि भेने भेने सुकर म्हणजे डुकराचा अवतार धरला. दातावर धरित्री धरलेली आहे. बोला. ते ते ओळखते निर्धारी जबाडे पसरून बहारे गुरगुर करशी कामा भितारी नर नाकेशरी सोय होशी. तिथेही ओळखीला हरी. तिथे तुमची ओळख पटली आणि पुन्हा असणार भक्त प्रल्हादाच्या हिरण्यकश्यपूच्या घरी गेल्या आणि महाराज त्याच्या खांबामध्ये गुरगुर करू लागल्या. नर ना केसरी, एकतर सिंह बी नाही आणि माणूसही नाही असा अवतार धरलेले आहात. बोला. नाका केशती कडभारी पाहताना अंगावरी उदर चिरोणी नकागरी करशी भोरी पाहत्याची. महाराज अशा प्रकारे जे पापी आहेत, दुष्ट आहेत, दुराचारी आहेत, भक्ता राखे पायापाशी दुर्जनाते संहारी. महाराज अशा प्रकारे असणार त्या हिरण्यकश्यपूंना त्या ठिकाणी तुम्ही त्याचं बरंच मरणाचा इतिहास आहे. आता ह्या शक्ती प्रसंगामध्ये लांबवायचं नसते कारण लांबी लगे पुढे जड जाते. त्याच्यामुळे असणार त्याला नखाने तुम्ही फाडलेला आहे. बोला. निर्धारित निटका होशी विकारी रंग दिनगुप्त निदेका दाबळी पाशी भिका मागसी. महाराज पुन्हा असणार तुम्ही काय केलं? बळीच्या घरला गेल्या आणि त्या ठिकाणी असणारा छोटा 3 फुटाचा झाला आणि त्याला भीक मागू लागला देव असो. आणि भीक मागल्याच्या नंतर 3 पाऊल जागा मागितली. भोसले सरांनी सुंदर सांगितलं आणि ते असणार तुम्ही केलं. अशा प्रकारे तिथे ओळखलेलं आहे. बोला. बडे राजा चतुर्भारी तेने ओळखोनी निर्धारी धरोनी द्वारा पार करे आजा पवरी तिष्ठत. महाराज बळीराजा हुशार होता. आता इथंच मला ऐकू आले बळीराजा हुशार होता म्हणून. आता आपण बळीराजा म्हणजे शेतकरी हो आणि त्यानं ओळखीलं आणि त्या ठिकाणी कर्र पायाला धरलं आणि धरल्याच्या नंतर दारामध्ये उभं केलं. महाराज त्याच्या दारामध्ये थांबावं लागलं. अशा प्रकारे मी तुम्हाला ओळखलेलं आहे असे मारुतराय भरताला राम समजून बोलू लागले. तो नीलपता लवड सबडे मानन सांगिता मागाडे मग आपल्या मायेचे मडे निज निवाडे काढीसी. याच्या पुढे जाऊन तुम्ही काय केलं? परशुरामाचा अवतार आला. त्या अवतारामध्ये जमदग्नीची पत्नी असणारी रेणुका आणि तिनं माईला मारलं. कोण मारायला लावलं? बापानं मारायला लावलं माईला. त्रेतायुगातली घटना आहे. मग ते बघून आजकाल लोक मारलेत काय की असू द्या. मग माईला मारायला लावलं सुद्धा साधं नाही
जिवंत मारून टाकलं महाराज. जिवंत मारल्यावर पुन्हा रडू लागला. माय 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 धावा करू लागला. धावा करल्यावर बापाला कनवळा आला. बापू एवढं का रडालास? मग अति रडू लागला. रडू लागल्याच्या नंतर महाराज त्या ठिकाणी मागितलं, वचन घेतलं जमदग्नीचं. पुन्हा माय माझी जिवंत करून दे असं मागितलं. ज्याला मारता येते त्याला जिवंतही करता येते, करता यावं लागते. परंतु आपल्याला ते नाही आपल्यामध्ये. पुन्हा माईला जिवंत केलं. तिथेही तुम्हाला ओळखला असे मारुतराय बोलू लागले. लटकीच मोकलून धाय रडजी माय माय लोक मनचे झाले काय अपूर्व पाहे केळे. आज आपण जिवंत माईला मारला आणि पुन्हा आपणच रडू लागला. लोक नवल करू लागलं. काय झालं बाबा, का रडत आहे? अशा प्रकारे बोलायला लागले. बोला. आताची बापारुकडे किती मिळविले माकडे सागरी तारुण्या गुंडे लंका कैवाड घेतले. आताच तुमचा असलेला हा त्रेतायुगातला अवतार माणसाचा अवतार धरला आणि त्या ठिकाणी असणार असंख्य माकडं जमा केले. महाराज 18 पद्म वानर होते. पहिलं एकम दहम शतम सहस्र असं होतं. आता एकक दशक झालेलं आहे. मग 18 पद्म वानर मिळविले. एवढं कार्य केलं. 400 कोस रुंद समुद्रावर धोंड्यामध्ये असणारा सेतू बांधला. आणि एवढं करायचं काय बंद होतं? मग इथे का आला? कोण म्हणाले? मारुतराय बोलू लागले. बोला. कोरलिया महारण मारविला लक्ष्मण शरणांगत बिभीषण तो सांडून पळाला. महाराज महारण केलं भगवान प्रभू रामचंद्र. बरेच राक्षस मारून टाकले. एकही त्या लंकेमध्ये ठेवला नाही. रावण एकटा उरलेला आहे आणि विभीषण शरणांगत आलेला आहे. त्यांना असणारं भाग दिली, वचन दिलं. कशाचं? तुला असणार त्या लंकेचं दान देईल, राजा करीन. मग हे बोललेलं व्यर्थ झालं सगळं. बोले तैसा चाले त्या जीवंदावी पावले. मला जसं बोललं तसं चलाव, परंतु हे तुमच्याकडे नाही असे मारुतराय बोलू लागले. बोला. तू रामने मारुती लपणे न चाले माझ परती वावा. चाल शीघ्र गती उर्मिला पती उठवावया. महाराज अशा प्रकारे असणार. काय कमाल आहे महाराज. अगोदरच्या काळामध्ये आम्ही भजन म्हणत गेल्या तर एकच माईक लोमत होतं. आता साधं रामायण सांगायला रामायणाचा स्वर देगा उजरूक यूट्यूब चॅनल आमच्या पुढे आहे. आमचं भाग्य म्हणावं काहीतरी महाराज. या चॅनलमध्ये सगळ्या महाराष्ट्रभर आमचे हे असणारे वाळलेल्या सीताफळासारखे तोंड दिसतात. काहीतरी महत् भाग्य असावं. अशा प्रकारे आम्ही भाग्याचे दास पंढरी रायाचे अशा प्रकारे असणार. त्या ठिकाणी मारुत्र्यानं भरताला भगवान राम समजून बोलू लागलेला आहे. देवानी मोहाची बोलती धरणी या दिवशी वरती कोण म्हणून मद प्रती निश्चिती आलाशी. अशा प्रकारे हे तुझं बोलणं, हे चालणं, हे लपवणं, हे ठकवणं माझ्यापाशी चालत नाही. बोला. एक उरला से रावण ताजी मारिता न लगेचन नयता पोचे बांधून येना सत्य जाण श्रीरामा. मारुत्र्य होते ते ऐसा प्रतापी गहन सकळ भक्ताचे भूषण. सगळ्या भक्ताचं भूषण असणारा माझा मारुत्र्य आहे. भगवान प्रभू रामचंद्राला म्हणू लागला. एकटा रावण राहिलेला आहे. त्या रावणाला महाराज अर्धक्षण लागू देना मारून टाकतो. आणि ते तुमच्या हातानं मरण आहे म्हणून थांबला.
नाहीतर मारल्याशिवाय राहत नव्हतो देवा. आणि तुम्ही जर इथून येत नसाल तर त्या ठिकाणी तुम्हाला शेपटात बांधून नेल्याशिवाय राहीना असे मारुतराय बोलू लागले. बोला. उठवेन लक्ष्मणा निर्दयेन रावण अभिषेकीन विभीषण तरी दूत जाण रामाचा. महाराज या ठिकाणी तुम्हाला बांधून नेऊ. कोण म्हणाले? मारुतराय बोलू लागले. मामा, लक्ष्मणाला उठवीन, रावणाला जिवंत मारील, विभीषणाला राज्यकारभार देईल, तरच रामाचा दूत होईल. अशा प्रकारे मारुतराय छाती ठोक बोलू लागले. बोला. सोडविन सीता सुंदरी सुर सोडविन निज गजारी सुरवराचे जय जयकारी अयोध्या नगरी प्रवेश. महाराज त्या ठिकाणी असणार त्या राजा रावणानं अतिशय दाग दिलेला आहे. सगळे देव 33 कोटी देव मंदिर घातले. त्या देवाला सोडवीन. महाराज जेलमधून सुटल्यावर किती आनंद होते ते जेलमध्ये पडलेल्या माणसाला माहीत असेल. मग त्या ठिकाणी असणार अतिशय आनंद त्यांना होईल. हे कार्य मी करीन तरच रामाचा दूत होईल असे मारुतराय बोलू लागले. युतुके केल्या विन सर्वता तुझा धन रघुनाथा वाया चुकून कोहाता उठ जातो ताजा उठते. वाया घालू नको. वेळ अतिशय महत्वाचा आहे. उठ, चल, आता या ठिकाणी हे कार्य करायचे आहे. भावाला सोडून कुठे येतात? अशा प्रकारे मारुतरायाचे बोलणं आहे. बोला. लक्ष्मण नाहीचे नव्हे जेणे स्वामित्वासी बाधा पावे बरं. ऐसे न करावे राघवे वेगी निघावे युधासी. अशा प्रकारे असणार तुम्ही. देवा असं करू नहो. हे देवाला सोबत नाही. मुख्य माणसाला चांगलंच वागावं लागते. मग या ठिकाणी लक्ष्मणाला काय गरज होती वनवासाला यायची? खरा वनवास तर रामाला त्या काही मागलेला होता. परंतु भावाच्या प्रेमानं आवडीनं भावाबद्दल भावानं कसं वागावं. आता हो आपण तुम्ही आम्ही हे रामायण जे आहे की नाही, जीवनातील सर्व प्रश्नाची उत्तरं या रामायणात मिळतात. कोणासंग कोण कसं वागावं, भावासोबत भावानं कसं वागावं, मुलानं आईबाबासोबत कसं वागावं, पत्नीनं पतीसोबत कसं वागावं, शिष्यानं गुरुसोबत कसं वागावं. आणि वागायला मामा 1 रुपयाची बंदी लागणार. फुकट आहे. परी फुकट सरकारी गोळीचा गुन्हाच येईना आला. इथं जवळच नांदेड आहे. मोठाले डॉक्टर हात गरीब माणसाचं, गरीब सरकारी माणसाचं कोणी ऐकणार. दुसरीच फायदा घेतात. आणि आमचा जे हे शेतकरी हिंदू धर्म आहे की नाही, एक खाजगी डॉक्टरचं घर भरतात. चला तू दूषण लागे सूर्यवंशाचे आणि सगळा ते मारवीची हत्या घेशील जमाता. महाराज हे तुम्ही इथे येणं, इथं जाणं हे का म्हणाले बरं? एवढं कळालंच नाही आजकाल. महाराज कळाल्यावर सगळ्या गोष्टी होतात. एक एसटी आहे, तुम्हाला उदाहरण सांगतो. एसटी मध्ये लाईट नाही. अगोदर एक जाऊन एसटीत माणूस बसलाय. हे नुकते माणसाच्या ध्यानात राहतात. म्हणजे नुकते सांगाय वेळ राहिना म्हणून आम्ही सांगता असले नुकते मला 1000 येतात. मग अशा प्रकारे असणार त्या एसटी मध्ये अगोदर जाऊन माणूस बसलाय. पुन्हा दुसऱ्याने दस्ती टाकले आणि तिथं गेल्यावर एकाचा गळा धरले. गळा धरल्यावर लाईट आली तर महाराज सख्खेच मिळून निघाले. तर कदाचित तुम्ही व्हा काय मला हे झालं. मग अशा प्रकारे असणार कळालं, ज्ञान झालं तर महाराज इथं ज्ञान झालं नाही, इथं ब्रह्म झाला.
या दोरी पडल्यावर अंधारामध्ये तिला साप समजला, अशी अवस्था झालेली आहे. बोला. पूर्वी सीताईचे झुंझुने दिशी गोळांगुणे एकाचे बाप दिन सकाळे केविनार. अशा प्रकारे एक पाप केलं एकानं आणि एकाला का सजा द्याव. पण तसं नाही महाराज, एक करते आणि एकालाच येते. तेव्हापासून आहे. मग एकाने गुन्हा केल्यावर एकाला दोष देऊ नो, पण आधी बाकीच्याला धरून मग खरा गुन्हेगार धरते. चला. आयचा कृपाळू रघुनाथ नवी संबीची निज भक्ता ते सकरने सांडिता दयाळुता काय झाले. महाराज अशा प्रकारे तुम्ही दयाळू आहात, कनवाळू आहात, कृपाळू आहात, कृपानिधी आहात. दया घन तुम्हाला कोण म्हणेल. महाराज आपण पहाटेच्या भजनात म्हणतात, कनवाळू कृपाळू दिना लागी उदरणे. महाराज तुम्ही कनवाळू आहात, कृपाळू आहात, हे असं जर वागलं तर कोण म्हणेल. चला. स्वर्ग चिंतिती सुरवारा रावण मारिला रामचंद्र बंद जोडविल समुद्र निरंतर वाट पाहती. महाराज देव लोक अखंड वाट बघाले. कशाची. भगवान प्रभू रामचंद्राच्या हातानं या दुष्ट दुराचारी रावणाचा मृत्यू आहे. आणि एकटा एक रावण मेला की नाही सगळ्याला सुख मिळते. एकटं वक्तं गावातलं मेलं की नाही सगळे लोक सुखानं राहतात. एकटं खेळ केल्याशिवाय राहणार. मग असे काही असतात रावण. मग अशा प्रकारे एकटा जर मेला देव वाट बघाले, देवा आम्ही कवा सुटता की म्हणाले. चला. ऋषी वाल्मिकाचे भाषा अनागतात सुरस राम मारिल रावणाचा त्या बोलास साच करी. वाल्मिक ऋषीनं रामायण लिहिलंय. आधी ते वाल्या कोळी होता, उर्पाट्या नामासाठी वाल्मिक तरला उठा उठी भविष्य बदला शतकोटी चरित्र रघुनाथाचे. महाराज 100 कोटी रामायण लिहिलेत वाल्मिकांना. म्हणजे ते बोलीला वाल्मिक तैसेची करील वरतोनी दावील. महाराज वाल्मिकानं बोललं तसं तुम्हाला करावं लागते. त्यानं ते लिहिलंय. मग इथं आल्यानं कसं जमते. चला. श्रीराम जे बोललं ते करा, त्याप्रमाणे तुम्ही वागा. तुम्हाला मर्यादा पुरुषोत्तम राम म्हणतात असे मारुतराय बोलू लागले. ते प्रतिज्ञा साच करी रावणा ते जिवे मारी शरणागताचा कवारी निर्भक्ता करी उल्हास. अशा प्रकारे असणारा तुम्ही शरणांगतम वज्र पंजर म्हणतात. शरणांगताचा तुम्ही कैवारी आहात. मग हे जे बोलले की नाही ते साच म्हणजे खरं करून दाखवा असे बोलू लागले. बोला. अशोक के माझारी अडकली सीता सुंदरी तिशी सोडवून झडकरी अभिषेक करी विभीषण. महाराज अशोक वनामध्ये राजा रावणानं सीतेला नेऊन ठेवलेला आहे आणि सीता महाराज कृष्य झालेले आहे, लोड झालेले आहे. अशी अवस्था झाली. वाट बघू लागलेली आहे. त्या सीतामाईला सोडवा, रावणाला मारा आणि त्या विभीषण तुमच्या सचित तुमच्या संघ आलाय. त्याच्यामुळं राज्य भेटते म्हणून त्या विभीषणाला राज्यकारभार द्या. हे बोललं तसं खरं करा. चला असे मारुतराय बोलू लागले. तुझ्या रघुना पाहुल नाही चले सर्वदा तुझ विन आम्ही चक्रव्रता
बरं असार आता भूमीवर महाराज, अशा प्रकारे तुम्ही क्रतुम अक्रतुम अन्यथा क्रतुम तुम्ही आहात. सर्वे सर्वा तुम्ही आहात. आमच्या सर्वांमध्ये मेन तुम्ही आहात. आणि तुम्हाला सोडून आम्ही सगळे म्हणजे भूमी बहार आहात असं कोण म्हणाले? मारोत्र्या भरताला राम समजून बोलू लागले. किती पाजी निर्वाण हा काय झाला गिदरी श्रीमन बरं तुझ विनन करी गमन वा येतेची प्राण सांडिन. महाराज का हे निर्वाण धरलं? का बोलत नाही तुम्ही? हे का कार्य केलं? इथं का आल्या? मारुत्र्या बोलू लागले. मग इथं आल्यावर महाराज मी प्राण सोडून देईल परंतु जाणार नाही. नेईन तर तुम्हाला घेऊन जाईल. हे कार्य करील नसता मरून जाईल असे मारुत्र्या बोलू लागले. बोला. नमन तुझी या पायासी हो हो लोटांगण चरणासी वा वा बहुत झालं कासावीसी रणयुदासी नविडवे. महाराज अशा प्रकारे असणार. मी शक्तिहीन झालो. माझ्यात ताकद राहिलेली नाही. कासावी झालो. माझ्यामध्ये युद्धाची ताकद नाही अशा प्रकारे बोलायला लागले. अश्रू आले दोन्ही डोळा गात्र कापती चळचळा सर्वांगी स्वेद कल्ल चालिला कपी विकळ जाऊ पाहे. महाराज अशा प्रकारे एवढं बोलून 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 महाराज मारोत्र्या असणारे थरथर कापू लागले. अंगाला घाम आला आणि डोळ्या वाटे पाणी येऊ लागलं. रडू लागलं. भगवान आहे, ब्रह्मांड मालक आहे. बोललो परंतु करता येत नाही. काही गोष्टी बोलायच्या असतात करता येईना महाराज. एखादी बाई आहे, स्त्री आहे, ती महाराज मालकाला उद्देशून बोलते परंतु मारता येते काय? किती भोळ राहू द्या. तरी का आता आमच्या गावात एक बगला मारलेलं बघा, मारले हो माहीत. अशा प्रकारे असणार. आता मारायला सुरुवात झाली परंतु तेव्हा तसं नव्हतं. इकडे नांदेडाकडे तसं नाही. अशा प्रकारे असणार. हे आम्हाला करता येत नाही म्हणून मारोत्र्या त्या ठिकाणी रडू लागले. बोला. देखता कपीचे चीन श्रीराम प्रेमा गहन भरत झाला मूर्छापन देवान विसरला. मारोत्र्या रडू लागले, विकळ झाले. आणि त्या ठिकाणी राज ऋषी भरत असताना असणारा त्या ठिकाणी ऐकला आणि मूर्छना आली त्यांना. याने इकडे असणारा पडला आणि ते रडू लागला. अशी अवस्था तिथं झालेली आहे. बोला. नाटवे देह गौरती नाटवे व्रती नाटवे स्वजन संतती जडली व्रती श्रीरामे. अशा प्रकारे काहीच आठवणा गेलं, काहीच कळणार. नाट्य क्रियाकर्म नाट्य धर्म नाट्य रूप नाम भरत प्रेम पडिला. महाराज काही सूचना गेलं, बुद्धी चलना गेली. भरत प्रेमामध्ये असणारा गुंतला. अशी अवस्था झालेली आहे. बोला. येरी गळे कभिनंदन झाला ती विस्मयापन श्रीरामन होनिया कोण मज संपूर्ण लक्षणा. महाराज मारोत्र्यानं बघितलं मूर्छना येऊन पडलेला भरत आहे. मनामध्ये पुन्हा विचार आला आणि म्हणू लागले, ब्रह्मांड मालकाला मूर्छना येणं खरं नाही. म्हणजे मी राम समजाला हे राम नसल. पुन्हा बुद्धीमध्ये फरक आला आणि त्या ठिकाणी मारुत्र्या विस्मयापन्न झाले. विचार करू लागले. काय करतात ते पुढे आहे का? दिजे श्रीरामाचा देश देई एक जेवणा नाही रूप लावणे गुण काही उने नाही श्रीरामा. महाराज फेस टू फेस राम दिसू लागला. एक सुद्धा अंश कमी नव्हता. तसल्याच प्रकारे
जसा राम तसा भरत. मी रामच मला होय वाटलं, परंतु हे राम नव्ह. आता कळालं मारुत्रायाला. काय करतात ते पुढे ऐका. ताण मानाने मेघ श्याम तनु देखा काजे पितांबर सुरेखा स्वरूप देखा साजिरे. ठाण मान गुण लक्षण जसा राम तसा भरत. आता एका माईला दोन आवळे जावळे लेकरं असतात. राम लक्ष्मण त्याचे नावं असतात. महाराज एरी माणसाला ओळखूच येईल. आता हे आवळ्या जावळ्यातलंच होय. तुम्हाला काय माहित आहे? हे लक्ष्मण होय, त्याचा भाऊ राम आहे. त्या वानखेडे मामा ओळखीच ना. आल्या नाही हो त्यालाच म्हणते, त्या रामलाच. शक्तीला आल्या नाही कोण्या तरी गावला. अशी अवस्था होते. तसा राम तसा भरत मला दिसला, म्हणून मी बोललो असे बोलू लागले. बोला. कपी विचारी म्हणत भरत झाला सावचित गाणोले लोटांगण त्वरित कपिनाथ विनविला. महाराज अशा प्रकारे आतापर्यंत झालं. या ठिकाणी असणारे राज ऋषी भरत सुद्धा सावध झाले. मारुत्र्य सावधच होते. आता त्या ठिकाणी दोघांची ओळख पटणार आहे. हा असणारा सुंदर सुंदर भक्तिरसाचा 5वा अध्याय गोड आहे. बोला. तू श्रीरामाचा निज भक्त सखा जीवा लगान म्हणत रामाज्ञेची नितांकिता रामसेविता सर्वदा. महाराज तू श्रीरामाचा भक्त आहेस. अखंड महाराज नामधारक आहेस. अखंड खंडेना जीवन म्हटल्यासारखं रामकृष्ण नारायण अखंड नाम राम राम मुखामध्ये होत. एक क्षण सुद्धा बाजूला जात नव्हता. बोला. श्री रामाचा धाकटा बंधू भजन महाबंधू नायक श्रीराम कथा गंधू आभाग सिंधू मी भरत बोलू लागला. मामा वानखेडे मामा इकडे बघा. हे आपल्याकडे वही आहे. मग काय म्हणाला भरत. मी भजनहीन महामैंदू म्हणला, म्हणजे बुद्धीच चालला म्हणला. मी भजनच येत नाही मला. कोण म्हणाले ते. आपल्याला 5च वया सांगायना. या गावात फार उजवं सांगलो, त्या गावात तर याच्याहून उजवं झालं. काहीच ना हो हे म्हणून आपला आदर्श हे रामायण सगळ्याला सांगते. मग अशा प्रकारे असणार भरत म्हणालाय. दगड थोडे भजन करू लागले. आपल्याला आपल्या घरचे माणसं राम राम म्हणणार, पोटचं लेकरू म्हणणार महाराज. अशा प्रकारे आपला काय प्रभाव नसल, काय खरीच भक्ती नसल की काय की चला नायक श्रीरामाचा नटवी श्रीरामाचे कर्मा न देखे श्रीरामाचे धर्म भजन धर्म मी एक. भरत बोलू लागला. हो मामा भजना म्हणजे मी अधम आहे म्हणू लागला. मला आठवतच नाही देव, मला काही कळतच नाही, मला काही येतच नाही असं आपण म्हणावं. मग अशा प्रकारे असणारा मी बुद्धिहीन आहे असा भरत बोलू लागलेला आहे. अशा प्रकारे तू असणारा तुझ्यामध्ये अतिशय प्रेम आहे. तू हुशार आहेस, विद्वान आहेस आणि असणार मारुत्र्य असणारा तू रामाचा निश्चिम भक्त आहेस असं भरत मारुत्र्याला बोलू लागला. आम्हाला संयोजकही काही म्हणला आलाय, तरी का वानखेडे मामा चलू द्या म्हणाले. आम्हाला चलू द्या बाबा, आम्हाला काही नाही. अशा प्रकारे असणार तुझ्यामध्ये सगळ्या रोमारोमात कोण राम भरलेला आहे असा तू भक्त आहेस असं कोण म्हणाले. भरत म्हणू लागलेला आहे. बोला.
हा आजी चौदावर पाठी तुझी कपी तुझी हात पुढे गेली रामाची गोटी हो हो तेने पोटी अवस्था परत बोलू लागला हो 14 वर्षापासून असणार माझ्या कानाला राम ऐकू आलाच नाही तुझ्या वाकपुटी म्हणजे मुखामधून मला राम ऐकायला मिळाला अक्षरी मला आनंद वाटायला लागलेला आहे हे रामायण दररोज काय ऐकतात लोक काल वाचिलेला पेपर आज वाचिनार महाराज हे रामायण कथा जिवंत आहे महाराज म्हणून सगळ्याला आवड आहे आज सांगले आम्हाला उद्या सांगावंच वाटते हे काही लोक म्हणतात पैशासाठी हिंडालेत म्हणतात आम्ही तितके भिकारी नाही आमच्याकडे देवानं सगळंच काय आहे परंतु मना लागले पिशे गोविंदाचे एवढा नाद लागलाय मला हिंडता तरी लोक म्हणल्याशिवाय राहीच ना चला ऐकावया राम कथा अंतर्यामी वारावता भक्तो तम कपिनाथा उदासता नसवी भरताच्या अंतकरणामध्ये रामकथा ऐकावं वाटला आणि खरंच रामायण ऐकावं असं सगळ्यालाच वाटावं आणि वाटतेच बघा एवढंच लेकरू सुद्धा रामायण सांगते हो राम लक्ष्मण ओळख आहे त्यांना आपल्याला सुद्धा रामायण ऐकावंच वाटते एवढं गोड गोड रामायण आहे आणि ते रामायण रामाचा भाऊ असणारा भरत मारुत्राच्या मुखामधून रामायण ऐकावं असं त्यांना वाटू लागलेलं आहे बोला आहारनेसी हे चिंती जो काने सांगेल रामचरित वाह आज भेटला तरी साधंत माझे सांग आज मी अखंड चिंतन करतो अखंड त्या राम प्रभूचं भजन करीत आहे परंतु मनामध्येच आहे मनामध्ये वेगळं आणि जनामध्ये वेगळं अशा प्रकारे असणार तुमच्या मुखातून मला ऐकाय भेटलं की नाही गावातले वाचक सूचक झाले गावातले माणसं जमनातले परी बाहेर गावचे फिरणारे आले की नाही हे लई माणसं जमतात कारण कोण काय कसं सांगते कोण कसं सांगते अशा प्रकारे हे रामायण कथा आहे तुझ्या मुखातून ऐकावं अशी माझी इच्छा आहे असा परत बोलू लागलेला आहे उलंग जासी येता तरी माझं होईल प्राणांता तुझं कोपेल रघुनाथ उपेक्षिला भरत काय म्हण महाराज अशा प्रकारे तू जर मला रामकथा नाही सांगला तर तुला भगवान प्रभू रामचंद्र राग करील आणि नाही सांगला तर मी इथंच मरल एवढं प्रेम हो असलं प्रेम पाहिजे प्रेमाविन भजन नाकाविन मोती अर्थाविन पोती वाचून काय महाराज प्रेम पाहिजे भजनामध्ये त्या प्रेमाचा असणारा भरत होता त्यांना ऐकावंच वाटू लागलं आता मारुतराय काय करतात ते पुढे ऐका तिकडे स्वामी शोभेल